फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला। आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। तमाम शेतकरी बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। कारण की सर्व शेतकऱ्यांचे पैसे आता लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये त्वरित करण्यात येणार आहे आणि तारीख पण ठरलेली आहे। कोणती तारीख आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनल सबस्क्राइब लवकर करा, कारण की असेच इंटरेस्टिंग नॉलेज व्हिडिओ फक्त आमच्या चॅनलवर स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। तुम्हाला तारीख पण सांगणार आणि या शेतकऱ्यांना पुढील पैसे मिळणार नाहीत ते पण तुम्हाला सांगू इच्छितो। जर तुम्ही हे डॉक्युमेंट जमा केलं नसेल आणि हे काम जर केलं नसेल आणि कोणतं काम आहे आणि तुम्हाला पैसे किती मिळतील संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। शेतकऱ्यांसाठी म्हणजे तुम्हाला माहिती आहे नोव्हेंबरचा हप्ता जो 1 तारीखपासून 7 तारखेपर्यंत जमा होणार आहे 2025 मध्ये। आणि तुम्हाला माहिती आहे ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही त्यांना पण पैसे मिळणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना आता KYC केलं नाही त्यांचा हप्ता पण बंद पडणार ते तुम्हाला समोर समजणार। PM किसान संबंधी 21वी इन्स्टॉलमेंट PM किसानचा 21वा हप्ता आहे तो तुम्हाला कधी मिळणार आणि मिळणार पण आहे तर या महत्त्वाची अपडेट या शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार आणि कोणते शेतकरी आहेत त्यांना 2000 मिळणार नाही ते पण तुम्हाला इथं पाहायला मिळणार। व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तरच तुम्हाला समजणार, कारण की काही शेतकऱ्यांचे काही प्रॉब्लेम झाले ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे आणि खूप काही तुम्ही न्यूज पाहिले आहेत पण तुमचे जे पैसे आहेत काही शेतकऱ्यांना मिळण्याचं कारण आणि न मिळण्याचं कारण ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार। म्हणजे तुम्हाला 21वा हप्ता या शेतकऱ्यांना अपात्र ठरण्यात येणार आहेत, काय ठरणार येणार आहेत ते पण तुम्हाला माहिती आहे आणि 2000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ते पण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार। व्हिडिओ संपूर्ण पाहायचा तरच तुम्हाला समजणार आहे, कारण की कुठलाही व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पाहिला तर तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। सरकार दिवाळी आधी 2000 रुपयाचा हप्ता जारी केला होता पण आतापर्यंत एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडला नाही। अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया जमा न होताच PM किसान सन्मान निधी 21वी इन्स्टॉलमेंट देशातील कोट्यधीश शेतकरी पंतप्रधान सन्मान निधी PM किसान योजनेचा 21व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। सरकार दिवाळी आधी 2000 रुपयांचा हप्ता जारी करेल अशी आशा शेतकऱ्यांना होती पण 21व्या हप्त्याची खात्यात जमा झाली नाही। या करण्याबाबत शेतकऱ्यांकडून अद्यापही सांगण्यात येत आले नाही। म्हणजे शेतकऱ्यांना एकही रुपया दिवाळी आधी सांगितले होते की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत, अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया पडला नाही। तोपर्यंत शेतकऱ्यांना एकही रुपया दिवाळी मार्फत जो बोनस मिळत होता किंवा जे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसानचे पैसे मिळत होते आतापर्यंत अद्यापही एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यात पडला नाही। त्यामुळे सर्व शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत पण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आता ट्विट करत एक गुड न्यूज शेतकऱ्यांसाठी आणली आहे, म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडणार। दरम्यान आता असे दिसून येते की सरकार दिवाळी PM किसानचे पैसे जमा करणार नाही तर पुढील हप्ता नोव्हेंबर पहिल्या आठवड्यात हस्तांतरित करण्याची शक्यता आहे अशा माहिती सूत्रानुसार दिली आहे। पण तुम्हाला माहिती अशी माहिती सूत्रानुसार मिळाली आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे पैसे मिळणार आहेत 1 नोव्हेंबर 2025 मध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पुढील हप्त्यामध्ये म्हणजे जो पुढील आठवडा आहे म्हणजे तुम्हाला 1 तारखेपासून 7 तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया पडणार। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना हे गुड न्यूज मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आणि काही शेतकरी अपात्र पण होऊ शकतात। अपात्र म्हणजे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया येणार नाही आणि कोणते शेतकरी आहेत ते तुम्हाला इथं समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा, स्किप न करता व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला सर्व काही गुड न्यूज समजणार आहे। त्यामुळे तुम्हाला माहिती आहे काही रिपोर्टनुसार केंद्र सरकारकडून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 21व्या हप्त्याची जारी केला जाऊ शकतो। बिहार विधानसभा निवडणूक पहिल्या टप्प्यातील मतदान काही दिवसाआधीच याबाबत घोषणा सुरू केली आहे। मानले जाते की जे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वतःहून सांगितले होते हप्ता कधी पडणार ते हप्त्याची सुरुवात म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पुढच्या हप्त्यात म्हणजे 14 नोव्हेंबर रोजी जाहीर केली होती, म्हणजे जाहीर करणार आहेत। विधानसभा जाहीर करणार आहे 14 नोव्हेंबर रोजी। बिहार विधानसभा निवडणूक 6 आणि 11 नोव्हेंबर 2 टप्प्यात मतदान होणार आहे आणि निकाल 14 नोव्हेंबर रोजी इथं जाहीर करण्यात येणार आहे। बिहार आचारसंहिता लागू असल्यामुळे निवडणूक काळात सरकार PM किसानचा हप्ता जारी करेल, म्हणजे कुठल्याही योजनेचा नवीन योजना काढणार नाही पण जे तुमचे हप्ते आहेत जे तुमचे पैसे थकेले आहेत ते सर्व काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया पडणार आहे की नाही याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। दरम्यान तज्ज्ञांच्या मते निवडणूक आचारसंहितेच्या काळात सरकार कोणतेही नवीन नियम किंवा नवीन योजना जाहीर करू शकत नाही, पण या मंजुरी केली आहे की ज्यांचे पैसे राहिलेले लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात आणि ज्यांचे पैसे राहिलेले आहेत ज्या नवीन योजना येणार त्यातल्या कुठलीही नवीन योजना निघणार नाही आणि नवीन योजना अंमलात पण येणार नाही, कारण की आचारसंहिता सुरू असल्या म्हणजे आचारसंहितामध्ये फक्त तुमचे पैसे खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे।
पण तुमचे पैसे कोणी टाकणे येणार, ज्यांचे PM किसान असो किंवा कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांचे पैसे असो ते तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहेत. या राज्यात 21वा हप्ता आधीच जाहीर केला. केंद्र सरकारची अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसल्यामुळे राज्यातील 21वा हप्ता कधीच जाहीर केला आहे. 21 सप्टेंबर, इथं पाहू शकता 26 सप्टेंबर, 21 नाही तर 26 सप्टेंबर रोजी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांनी यांनी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांचा हा हप्ता जाहीर केला. त्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी जम्मू काश्मीर आणि शेतकऱ्यांच्या PM किसानचे पैसे देण्यात आले आहे. आता पाहू शकता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळाले पण आहे आणि यांना पैसा पण त्यांच्या खात्यामध्ये जमा पण केले गेला आहे. इथं पाहू शकता PM किसान सन्मान निधी योजनेविषयी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ही योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. ही रक्कम लाभ हस्तांतरित DBT यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते आहे. खात्यात 2,000 रुपये रक्कम 3 समान टप्प्यात तिथे भेट दिली जाते. म्हणजे तुम्हाला माहिती आहे जे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातात ती योजना कधीपासून सुरू झालेली आहे, 2019 पासून सुरू करण्यात आली आहे आणि दरवर्षी 6,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये म्हणजे DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात. DBTद्वारे म्हणजे असे टाकण्यात येतात की DBT म्हणजे आधार लिंकद्वारे, म्हणजे आधार कार्डद्वारे तुमची जर आधार लिंक असेल आणि तुमचं आधार लिंक बँकेला लिंक असेल आणि तुमच्या खात्यामध्ये DBTद्वारे 2,000 रुपये 3 टप्प्यामध्ये टाकण्यात येतात. छोटे आणि सीमांत शेतकऱ्यांच्या कामासाठी ही उदरनिर्वाहासाठी मदत करणे. ही उदरनिर्वाहासाठी म्हणजे तुम्हाला काही छोटे शेतकऱ्यांसाठी किंवा मोठे शेतकऱ्यांसाठी ज्यांना सर्वात जास्त जरूरत आहे त्यांच्यासाठी हे 2,000 रुपये खूप महत्त्वाचे आहेत. आणि 20वा हप्ता जारी करण्यात आला होता त्यात सुमारे 8.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. इथं पाहू शकता सुमारे आता 20वा हप्ता आला होता त्यांना काही कारणास्तव त्याचं काही शेतकरी पात्र पण ठरले आणि काही अपात्र ठरले. त्याचे कारण पण तुम्हाला समोर समजणार आहे. आणि इथं तुम्हाला माहिती आहे का 8.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे पैसे पडले होते आणि ते कोण टाकले, नरेंद्रजी मोदी. एका बटनावर एक क्लिक करता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया पडला होता. आणि तसेच आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया पडणार. त्या मार्फत तुम्हाला तिथं काय करावं लागेल, काय तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे, सर्व काही माहिती मी तुम्हाला समोर सांगणार आहे. आणि इथं पाहू शकतो या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांची KYC पूर्ण केली नाही अथवा ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक केले नाही त्यांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही असेही सरकारने स्पष्ट केले आहे. इथं पाहू शकता ज्या शेतकऱ्यांची आतापर्यंत KYC कंप्लीट झाली नाही आणि अन्यथा किंवा अथवा ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक नाही त्यांनी लवकरात लवकर तुमचे खाते जे आहे आधारशी लिंक करा आणि तुम्हाला KYC बँकेमध्ये जाऊन तुम्ही KYC लवकरात लवकर करून टाका. कारण की तरच तुमच्या खात्यामध्ये 1 रुपया पडणार नाही. तुम्हाला 2,000 रुपये तर काय, तुम्हाला 6,000 रुपये तर काय, 1ही रुपया तुम्हाला कुठल्याही प्रकारचं मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही इथं काही अपात्र ठरणार आहात. त्यामुळे तुम्हाला ही योजना मी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला KYC लवकरात लवकर करायचे आणि तुमचे जे पैसे आहेत तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर ट्रान्सफर होतील. कारण की DBTद्वारे म्हणजे आधार लिंकद्वारेच तुमच्या खात्यामध्ये जसे की लाडकी बहिणीचे पैसे तुमच्या खात्यामध्ये पडतात तसेच सर्व शेतकऱ्यांचे पैसे जे तुम्हाला आधार लिंक आणि DBTद्वारे म्हणजे आधार लिंकद्वारे तुमच्या खात्यामध्ये पडत आहेत. त्यामुळे तुम्हाला लवकर KYC कंप्लीट करायचे आणि जे पैसे तुम्हाला 2,000 मिळो का 4,000 मिळो का 10,000 मिळणार आहेत ते तुम्हाला कुठल्याही प्रकारचे शेतीचे पैसे मिळतील ते तुम्हाला आधार लिंकद्वारेच मिळणार. त्यामुळे KYC जर पूर्ण केली तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळतील. काय KYC जर समज तुमचा आधार लिंक आहे का नाही आहे, लवकरात लवकर जा आणि आधार लिंक करा आणि तुमचे जे पैसे असतील ते तुमच्या खात्यामध्ये लवकर लवकर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लवकरात लवकर तुम्ही शेतकरी बांधवांना शेअर करा आणि तुम्हाला या चॅनलवर लवकरात लवकर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण की तुम्हाला असेच इंटरेस्टिंग आणि नॉलेजेबल व्हिडिओ फक्त तुम्हाला स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवर पाहायला मिळत असतात. आणि कुठल्याही प्रकारची न्यूज असेल शेतकऱ्यांसाठी असो किंवा लाडकी बहिणीसाठी असो तुमच्या कुठल्याही प्रकारचा प्रश्न असतील ते लवकरात लवकर कमेंटद्वारे सांगत जा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला आतापर्यंत किती रुपये मिळाले का नाही मिळाले आणि तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचं गाव कोणतं आहे ते मला कमेंटद्वारे कळवण्यात यावं. आणि तुम्हाला माहिती आहे का लवकरात लवकर पैसे पडण्यात येणार आहेत. त्यामुळे भेटूया नेक्स्ट पर्यंत. जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय.